बदलापूर. मित्रांनो, खेदजनक गोष्ट ना. गेले काही दिवस आपण टीव्हीवर बघतोय बातम्या, पेपरमध्ये वाचतोय आणि मुंबईमध्ये जिथं महाराष्ट्र पोलीस प्रसिद्ध आहेत, मुंबईची सुरक्षितता रोज कशा पद्धतीने ते राखतात, हे अतिशय स्पृहणीय काम नक्कीच आहे. पण अशा स्पृहणीय काम करणाऱ्या डिपार्टमेंटवर सध्या खूप ताशेरे ओढणं चालू आहे जनतेकडून. जी घटना घडली ती तर निंदनीय आहेच. हे निंदनीय, तो नराधम, हे शब्द अतिशय तोकडे वाटतात. अशाच या मन खिन्न करणाऱ्या घटना आहेत. म्हणजे या लोकांना काय करू आणि काय नको असंच प्रत्येक माणसाला होऊन जातं. अल्पवयीन मुली, शाळेतल्या, प्राथमिक शाळेच्या वयाच्या मुली आणि त्यांच्या बाबतीत अशा अप्रिय घटना घडत आहेत. त्या घडवणाऱ्याला माफी तरी असू शकते का? नाही. परंतु जे काही बदलापूरमध्ये आंदोलन झालं, त्याच्याविषयी मी थोडंसं आपणा सर्वांना किती सजग राहायची गरज निर्माण झाली आहे, हे सांगण्याकरता हा व्हिडिओ. नक्कीच त्या 2 अल्पवयीन मुलींच्या कुटुंबियांच्या त्या संवेदना माझ्या मनात नक्की आहेत. त्यांच्या दुःखात नक्कीच सहभाग आहे. जे काही आहे जो कोणी तो आरोपी आहे त्याला कडक शासन नक्कीच होईल. कायद्याच्या चौकटीत बसून त्याला जो काही त्रास व्हायचा आहे तो होणार आहे. पण ज्या पालकांनी आणि ज्या सुज्ञ नागरिकांनी शाळेच्या समोर आंदोलन केलं, त्यांची त्या संचालक मंडळाने व्यवस्थित समोर येऊन, पोलीस कमिशनरनी समोर येऊन जे काही चाललं आहे, इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आलं आहे, तपासाची दिशा काय आहे आणि आम्ही कोणत्या-कोणत्या स्टेप्स घेतलेल्या आहेत, याविषयी माहिती दिल्यानंतर तसं पाहिलं तर जे काही सुज्ञ आंदोलक होते, त्यामध्ये ते पालक लोक पण आले. अनेक विद्यार्थ्यांचे पालक तिथे जमा झाले होते. त्यांना प्रशासन योग्य दिशेने चाललं आहे, असं त्यांना त्यांच्या मनाला जेव्हा समजून चुकलं, तेव्हा तिथली गर्दी हळू-हळू ओसरायला लागली. म्हणजे जवळपास आंदोलन संपल्यात जमा होतं आणि नको ते आंदोलनकर्ते या गर्दीत मिसळले. मग ते कोणी पाठवले? ते नक्की कोण-कोण होते? या सगळ्या गोष्टींचा तपास आता सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलीस यंत्रणेला नक्की लागणार आहे. आता असं निष्पन्न झालंय, की ज्यांनी हुल्लडबाजी केली, जी लोकं ट्रॅकवर धावली, ज्यांच्यामुळं 5-5, 6-6 तास रेल्वेंना उशीर झाला, प्रवासात असलेल्या लहान मुलांना, पेशंट लोकांना, या हुल्लडबाजी करणाऱ्या आंदोलकांमुळे जो त्रास झाला, त्यांना खरंच काही आत्मीयता होती घडल्या घटनेबद्दल? त्यांचा अर्थाअर्थी तिथे काही आंदोलन करण्यासारखा काही संबंध होता? आता सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर अशा काही गोष्टी निष्पन्न होत आहेत, की अरे हे तर भाडोत्री आंदोलन करतायत. अरे ह्यांचा तर अर्थाअर्थी काहीही संबंध नाही आणि कोणत्याही बाबतीत ह्यांना त्या बाबतीत दया आहे म्हणून हे रस्त्यावर आलेले लोक नाही आहेत. मग नक्की कोण होते? आता याच्या खोलात सुद्धा पोलीस पथक जाणार आहे. डिपार्टमेंट नक्कीच ते शोधून काढेल. पण मला सांगावंसं वाटतं, की अशा आंदोलनांच्या पडद्याआड तुमच्या नकळत तुमच्या गर्दीत जर नको ती माणसं घुसली, तर आंदोलन बाजूला राहिलं, अनर्थ घडू शकतो. किंवा याचा फायदा घेऊन नको त्या गोष्टी घडून त्याचं रूपांतर मोठ्या दंग्यामध्ये पण होऊ शकतं. आणि प्रयत्न चाललेत. आता आपले सण आहेत सगळ्यांचे. गणपती आहे, नवरात्र आहे. त्याच्यामुळं आपल्याला किती सावध राहावं लागेल,
हे निक्षून सांगतोय मी, की प्रत्येकाला आता डोळ्यात तेल घालून आपल्या अवतीभोवती गर्दीमध्ये कोण मिसळलंय, कोणाचे हेतू काय आहेत, कोणाचे चेहरे काय दाखवतायत, याच्याकडे सुद्धा तुम्हाला बारकाईने लक्ष देण्याची वेळ आहे. आता हे जर आंदोलन करते, राजकारणातल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी जर काही राजकारणी लोकांची खेळी असेल, तर ही मात्र फार मोठी नामुष्कीची गोष्ट आहे. आणि हे आपल्या देशामध्ये अनेक वेळा घडलेलं आहे. म्हणून अशी शंका येते. म्हणून चला एकच सांगतो, की असं जे काही घडतंय अप्रिय घटनांबद्दल नक्कीच खेद आहे. पण या आंदोलनाच्या पलीकडं तुमच्या गर्दीत कोणीतरी मिसळून काहीतरी करू इच्छिते का? याच्याकडं बारकाईने लक्ष देऊया, सजग राहूया.